नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या डेली कुकिंग या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. कसे आहात नक्की कमेंट करून सांगा. आणि आज होता चपाती आणि मेथीची भाजीचा बेत. कारण का आज धुलिवंदन खेळून आल्यानंतर व्लॉग तुमच्याशी शेअर केलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की शॉर्ट व्लॉग पाहून घ्या. आणि तेव्हा उसळ वगैरे खाल्ली होती, त्याच्यामुळं रात्री मेथीची भाजी आणि चपाती करण्याचं ठरवलं. आणि मेथीची भाजी, आणि हे बघा मी कच्च्या घाण्याचं तेल वापरते. तुम्हालाही जर आवडत म्हणजे कच्च्या घाण्याचं तेल ऑर्डर करायचं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे सोना मोती आपले गहू आहेत आणि खूप छान चपात्या होत आहेत. मी 10 वर्ष झालं बँगलोरला राहते आणि आम्ही आशीर्वाद आट्याचंच पीठ म्हणजे खात होतो. पण यावेळेस यावर्षी गहू आणलेत आणि बिग बॉस पाहत पाहत स्वयंपाक करण्याचं काहीतरी वेगळीच मजा आहे. आणि आता ही सकाळ झालेली आहे आणि सकाळी पण आपलं तेच रुटीन पहिले तर मी माझे काढा करून घेतला. आणि हे बघा सूर्यनारायणाचं दर्शन घेत घेत काढे पिऊन घेतले. आणि तसं तर अर्धं काम माझं झालं होतं, पीठ चुरलं होतं, भाजीला फोडणी दिली होती. त्यानंतर मी पॉपकॉर्न करायला घेतले आणि मुगाची उसळही केली होती. सकाळी आपण किती काही फोडण्या देतो, नुसता कांदा चिरा फोडणी द्या, कांदा चिरा फोडणी द्या. आणि हे बघा पॉपकॉर्नचा असा आवाज येतो आहे. आणि हे बघा पिल्लूचे टिफिन भरलं एका, म्हणजे मुगाची उसळ, पॉपकॉर्न आणि चपाती भाजी. आता माहीत नाही किती टिफिन संपवून येतो आहे तो, कारण का त्याला मुगाची उसळही आवडत नाही आणि चपाती भाजी पण खाईल की नाही याची काही गॅरंटी नाही. मग दुपारी चपात्या उरल्या होत्या, त्याला फोडणी दिली आणि मी पिल्लूसाठी मुरमुरेही केले. आणि रात्री म्हटलं आता फोडण्यांपासून मला खूप कंटाळा येतो आहे, मी सपक खिचडी लावून टाकली आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ली. मग सगळे काही भांडे घासून घेतले, गॅस ओटा पुसून घेतला. आणि हे बघा एवढे भांडे पडले होते. आणि त्यानंतर माझे हातपाय म्हणजे इतके उरले होते. हिवाळा संपला आहे पण हातपाय खूप उलत आहेत. नक्की चॅनलला सबस्क्राईब करूया. उद्या भेटूया.